महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय नारायणराव राणे विद्यमान खासदार राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत महायुती झाली आणि त्यावेळी आज इथे आम्हा सर्वांना अपेक्षित होता. या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणेसाहेब असतील, आमचे कुडाळमाळचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे असतील, सावंतवाडचे आमदार दीपकभाई केसरकर असतील, यांच्या नेतृत्वाखाली ही युती झाली. आणि राणेसाहेबांनी 1990 सालापासून ते कार्यकर्ते घडवलेले आहेत आणि दोन्ही पक्षामध्ये आमच्या महायुतीमध्ये शिवसेना असो अदर भाजप असो या दोन्ही पक्षामध्ये जे कार्यकर्ते जे मोठ्या संख्येने आहेत ते राणेसाहेबांनी घडवलेलेच कार्यकर्ते दोन्ही पक्षामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे राणेसाहेबांनी एकदा जाहीर केलं काय तो कुठलाही जरी उमेदवार असला आपापसात मतभेद जरी असले तरी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलाने काम करून विजयश्री खेचून आणतात. आतापर्यंत इतिहास आहे. आणि मी मागे पण म्हणालो होतो की ज्ञानेश्वरी रचेला पाया तुका झाल्याशी कळत 90 पासून राणेसाहेबांनी रचेला पाया पालकमंत्री नितेशजी झाले कळत असं म्हणायला आता हरकत नाही की महाराष्ट्राचा आगळा वेगळा हा विजय आपण मिळवलेला आहे. आणि हा विजय मिळवत असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचंही मोलाचं मार्गदर्शन होतं. आमचे संपर्क मंत्री उदयजी सामंत यांचं पण आम्हाला बहुल मार्गदर्शन मिळालं. ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य प्रमुख आदरणीय शिंदेसाहेबांची एक जाहीर सभा झाली. या सभेचा सुद्धा महायुतीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि राणेसाहेबांनी जे उमेदवार दिले 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समिती हे सर्वच्या सर्व निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांचं खरं कौतुक केलं पाहिजे आणि म्हणून हे सर्व शक्य आहे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि कुडाळ मालवणमध्ये निलेशजींनी 11 सीट घेतलेल्या होत्या आणि पंचायत समितीचे 18 घेतलेल्या होत्या. त्यापैकी 18च्या 18 पंचायत समिती आपण कुडाळ मालवणमध्ये निलेशजींच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेने जिंकलो. 11पैकी 10 जिल्हा परिषद आम्ही जिंकलो. त्यामुळे जवळजवळ 99% जास्त आम्ही यश या कुडाळ मालवणमध्ये निलेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही यश मिळवलं. आणि हे सगळं यश मिळवण्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं याच्यात मोलाचं सहकार्य होतं आणि सर्वांच्याच सहकार्यातून हे सर्व शक्य झालं असं माझं म्हणणं आहे. आता जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल महाराष्ट्रामध्ये आगळा वेगळा कौल आहे. उद्याच आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या आणि भविष्यात होतील पुढे अजून काही राहिले आहेत टप्पे त्या सर्वात सिंधुदुर्ग जिल्हा हा नितेशजी पालकमंत्रीच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा अव्वल असेल हे रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये झालेलं असेल असं माझं म्हणणं आहे. सर्वात महायुतीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांचा आमचा आता भविष्यात मोठी जबाबदारी आहे की मतदान जो कौल दिला आहे त्यांची विकास कामे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी आमचे आमदार आमचे पालकमंत्री आमचे खासदार आणि आमचे राज्यस्तरीय पक्षाचे सगळे नेते कटिबद्ध आहोत एवढं या प्रसंगी सांगतो. आणि मतदारांचे आभार मानतो आणि भराडीचरणी प्रार्थना करतो की एवढं मोठं यश सन्माननीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आम्हाला मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे राणेसाहेबांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य मिळावं आणि अशीच उत्तरोत्तर सन्मान्य निलेशजी असतील नितेशजी असतील यांच्या नेतृत्वाखाली असेच विजय याही पुढे देवी फराडेंनी देवो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य देवो अशी प्रार्थना करून मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.